नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. मित्रांनो, अनेकांचे मला मेसेज आले, फोन आले की सर, सूत्रसंचालनाचा सराव नेमका कसा करावा याची माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. परिपूर्ण मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, सूत्रसंचालन करत असताना मंचावरती उभं राहिल्यावर अनेकांची भंबेरी उडते, पण काही लोक अगदी सहजपणे संपूर्ण कार्यक्रम जिंकून नेतात. या मागचं गुपित मित्रांनो नक्की काय आहे ते गुपित म्हणजे योग्य सराव. आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की सूत्रसंचालनाचा अचूक आणि परिपूर्ण सराव नेमका कसा करावा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या निमित्तानं मी नम्र विनंती करेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला दिलं जातं, तेही मोफत, घर बसल्या आणि 24 आवर्स. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दे आपल्याला सांगतोय ते नीट ऐका आणि ते मुद्दे जर तुम्ही अंमलात आणले तर तुम्ही मित्रांनो एक उत्कृष्ट निवेदक नक्की बनाल. चला तर मग अधिक वेळ न लावता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे, संहिता समजून घ्या, फक्त पाठांतर करू नका. मित्रांनो, अनेकांना वाटतं की लिहून दिलेलं भाषण किंवा गुगलवरती, AI वरती किंवा इतरांच्या PDF तोंडपाठ केल्या की आपण मोठे सूत्रसंचालक झालो, किंवा त्या PDF कार्यक्रमात भरा वाचन केलं म्हणजे आपल्याला सूत्रसंचालन येतंय. परंतु अनेकांचा मित्रांनो हा गैरसमज आहे, पण तसे अजिबात नसतं. सूत्रसंचालन म्हणजे नुसतं पाठांतर करणं नाही किंवा नुसतं वाचणं नाही, तर ती मित्रांनो एक जिवंत कला आहे, हे आपण समजून घ्या. उदाहरणार्थ, सत्कार समारंभात पूर्ण वाक्य तुम्ही जशीच्या तशी पाठ करण्यापेक्षा आता आपण पुढील मान्यवरांचा सत्कार करणार आहोत हे स्वतःच्या शब्दात सांगायला शिका. समजून बोलला तर संवादाचा ओघ अगदी नैसर्गिक राहतो आणि तुम्ही मंचावर मध्येच अडखळत नाही. 2. आरशासमोरील सराव. मी अनेक व्हिडिओमध्ये सांगितलंय की तुम्हाला उत्तम भाषण किंवा उत्तम तुम्हाला सूत्रसंचालन करता यायचं असेल तर त्याचा सराव तुम्ही आरशासमोर करा. दररोज किमान 10 मिनिटं आरशासमोर उभं राहून स्वतःशी बोलण्याची सवय ठेवा. उदाहरणार्थ, नमस्कार, आजच्या या सुंदर कार्यक्रमासाठी आपण सर्वजण एकत्र आलो असे आरशात बघून बोला. यामुळे तुम्हाला तुमचा स्वतःचा चेहरा, हातांचे हावभाव आणि तुमचा आत्मविश्वास कसा दिसतोय हे समजतं. डोळ्यात डोळे घालून बोलण्याची सवय यामुळे मित्रांनो नक्की सुधारते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 3. स्वतःच्या आवाजाचं ध्वनिमुद्रण करा. होय, बऱ्याच व्हिडिओमध्ये हे देखील मी सांगितलंय की तुम्ही तुमचा स्वतःचा आवाज मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा आणि तो ऐका. कुठे दुरुस्त व्हायचंय, कुठं चुकलंय हे समजून घ्या आणि दुरुस्त व्हा. मित्रांनो, स्वतःचा आवाज स्वतः ऐकणं हे स्वतःचं सर्वात मोठं परीक्षण असते, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ, तुमच्या भ्रमण ध्वनीमध्ये 2 मिनिटाचं सूत्रसंचालन ध्वनिमुद्रित करा आणि नंतर ते शांतपणे ऐका. त्यात आवाजाची स्पष्टता आहे का, बोलण्याचा वेग खूप जास्त तर नाही ना, हे तपासा. यामुळे आपल्या चुका आपल्यालाच लगेच समजतात आणि आपण त्यात योग्य तो बदल करू शकतो. 4. वेळेचं अचूक नियोजन करायला शिका. सूत्रसंचालनात वेळेचं भान असणं अत्यंत महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, प्रास्ताविकासाठी तुम्ही 2 मिनिटं आणि सत्कारासाठी 1 मिनिटं अशी वेळ ठरवून घ्या. पाहुण्यांना कंटाळा येईल इतकं जास्त आणि पाल्याळ विनाकारण बोलत बसू नका. हे बोलणं नेहमी टाळा. योग्य वेळेत आणि मोजकच बोलल्यास कार्यक्रमाची रंगत 100% वाढत असते. 5. प्रत्यक्ष मंचावर असल्यासारखा सराव करा. जसे तुम्ही मंचावर बोलणार आहात अगदी घरी तसाच तुम्ही सराव करा. करताय का सराव? करत राहा. उदाहरणार्थ, एका जागी बसून सराव करण्यापेक्षा उभं राहून, थोडं चालत आणि समोर खरोखरच हजारो प्रेक्षक बसले आहेत अशी कल्पना करून बोला. यामुळं तुम्हाला मंचावर गेल्यावर अजिबात भीती वाटणार नाही आणि तुमचा वावर अत्यंत सहज असेल. 6. दमदार आणि प्रभावी ओळींचा सराव करा.
कार्यक्रमाच्या प्रत्येक भागासाठी किमान एक प्रभावी आणि लक्षवेधी ओळ कायम तयार ठेवा. उदाहरणार्थ, टाळ्यांचा कडकडाट, आपण पुढील मान्यवरांचं मंचावर स्वागत करूया, अशी जी मित्रांनो दमदार वाक्य उच्चारण्याचा सराव करा. यामुळे प्रेक्षकांवर तुमचा प्रभाव सर्वात जास्त पडतो आणि कार्यक्रमात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. 7. योग्य थांबा घेण्याची कला. होय, सलग न थांबता बोलल्यानं शब्दांचं वजन कमी होते. बोलताना योग्य ठिकाणी थांबणं ही एक अत्यंत मोठी कला आहे. उदाहरणार्थ, आजचा हा सोहळा, इथं थोडा वेळ थांबा, आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे. अशा छोट्या विश्रांतीमुळे प्रेक्षक तुमच्या पुढच्या शब्दांची आतुरतेनं वाट पाहतात आणि त्यांचं संपूर्ण लक्ष तुमच्याकडे वेधले जाते. 8. वाचनाची सवय ठेवा. उत्तम बोलण्यासाठी उत्तम वाचन असणं नितांत गरजेचं आहे. हा एक अत्यंत महत्वाचा मित्रांनो मुद्दा आहे. दररोज नवनवीन पुस्तकं, कविता किंवा माहितीपूर्ण लेख वाचा, अभ्यासा, चिंतन करा, मनन करा. यामुळे तुमच्याकडं शब्दांचा एक मोठा साठा तयार होईल. ऐनवेळी मंचावर योग्य शब्द न आठवण्याची अडचण वाचनामुळं कायमची दूर होते आणि तुमच्या विचारांना एक प्रगल्भता मिळते. 9. छोट्या कार्यक्रमांपासून सुरुवात करा. मित्रांनो, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलंय, तुम्हाला निवेदक किंवा वक्ता व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या गावात, परिसरात छोटे छोटे कार्यक्रमामध्ये तुम्ही सुरुवात करा. पहिल्याच दिवशी थेट मोठ्या मंचावर नवोदित निवेदकानं, वक्त्यानं मंचावर जाण्याची, बोलण्याची घाई करू नका. उदाहरणार्थ, शाळेचा परिपाठ, वर्गातील छोटे कार्यक्रम किंवा घरातील वाढदिवसाचा समारंभ, येथून खरं तर बोलायला सुरुवात करा. छोट्या मंचावरून तुमचा आत्मविश्वास हळूहळू पण अगदी पक्का वाढत जातो. 10. अनुभवी सूत्रसंचालकांचं बारकाईनं निरीक्षण करा. इतरांकडून शिकणं ही प्रगतीची सर्वात जलद पद्धत आहे. ही मित्रांनो, अशा पद्धतीचं ज्ञान तुम्हाला कोणीही देणार नाही. हे ज्ञान निवेदक विठ्ठल पवार हा यूट्यूब चॅनल निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेनं या ठिकाणी मित्रांनो देतोय. उदाहरणार्थ, नामवंत आणि जुन्या निवेदकांचे कार्यक्रम समाज माध्यमांवर आवर्जून बघा. ते कशा पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात करत आहेत. 2 वेगवेगळ्या घटनांना शब्दांनी कसे जोडतायत याकडे तुम्ही लक्ष द्या आणि यातूनच मित्रांनो तुमची स्वतःची एक वेगळी आणि आकर्षक शैली तयार होईल. अशा पद्धतीचं तुम्ही अभ्यास करा, सराव करा. मात्र दुसऱ्याचं अनुकरण करू नका, दुसऱ्याची कॉपी करू नका. 11. सातत्याचा नियम आणि रोजचा सराव. तुम्ही समजून घ्या, एके दिवशी खूप सराव करण्यापेक्षा दररोज थोडा पण नियमित सराव केल्यानं मोठा बदल घडतो. उदाहरणार्थ, रोज 5 मिनिटे वाचन, 5 मिनिटं बोलणं आणि 5 मिनिटं स्वतःच्या चुका शोधणं, असा 15 मिनिटांचा नियम ठरवून घ्या. या नियमितपणामुळं तुमचं कौशल्य अत्यंत वेगाने विकसित होते. मित्रांनो, हा व्हिडिओ मी अभ्यासपूर्ण बनवण्याचं काम या ठिकाणी केलंय. अनेकांना काय वाटतंय यापेक्षा मला काय वाटतंय हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, सूत्रसंचालन शिकण्यासाठी कोणतेही मोठं रहस्य नसतं. योग्य सराव, बारकाईनं निरीक्षण आणि स्वतःवरचा ठाम आत्मविश्वास, या 3 गोष्टी जुळल्या की तुम्ही नक्कीच एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय सूत्रसंचालक बनू शकता. नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, मंचावर चमकायचं असेल तर सरावात घाम गाळावाच लागतो. तुम्हाला आजचा हा विषय नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे कमेंट्स मध्ये आम्हाला लिहून नक्की कळवा. बरेच जण व्हिडिओ पाहतायत परंतु लाईक करत नाही, शेअर करत नाही, कमेंट सुद्धा साधी करत नाही. एवढे आपण कंजूस झालेलो आहोत. मित्रांनो, नक्की तुम्ही कमेंट्स करा आणि ही माहिती तुमच्या सर्व मित्रांना नक्की पाठवा. आणि अशाच दमदार माहितीसाठी निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलशी आपण जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.